Students, we are starting the real number second chapter of the mathematics first, in which we studied the subtopic operation on like sets. In this point, we studied about the addition of the sets, how the process of the additions of the like sets. Now, in this period, we studied some examples based on subtraction of like sets as well as multiplication of the like sets and division of a like set. म्हणजेच या पाठामध्ये आपल्याला वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार ह्या क्रिया लाईक सडवरील असणाऱ्या ज्या क्रिया आहेत ह्या क्रिया नेमक्या कशा करायच्या हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. तत्पूर्वी इथं आपणाला एक एक्झाम्पल आपण बघणार सबस्ट्रॅक्शन. म्हणजेच वजाबाकी आपल्याला कशी करायची हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. यासाठी आपण उदाहरण घेऊया. बघा, 11 into root 20 minus root 125. तर यांची वजाबाकी आपल्याला करायची आहे. सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये दोन्ही सड आपल्याला या ठिकाणी आणायचे आहेत. लाईक सड करायचे आहेत. दॅट मीन्स हाऊ टू कन्वर्ट दिस टू सर्ड्स into the like surds. For this purpose, we convert them into the simplest form. Therefore, second 11 in root 4 into 5 minus root 25 into 5. रॅडिकंडचे आपण फॅक्टर असे पाडले की ज्यामधील एक फॅक्टर हा वर्गसंख्या असेल, परफेक्ट स्क्वेअर नंबर असेल. बघा, पुढच्या स्टेपला 11 into root 4 into root 5 minus root 25 into root 5. Similarly, second step 11 into root 4 means 2 into root 5 minus root 25, it is equal to 5. Taking square root of 25, we get 5 into root 5. Now multiplied these whole numbers. 11 into 2, it is equal to 22 into root 5 minus 5 into root 5. तर यामध्ये आपल्याला कॉमन फॅक्टर दिसतोय रूट 5. हा आपण बाहेर काढू आणि पुढची स्टेप लिहूया. रिमेनिंग फॅक्टर्स 22 minus 5 into root 5. 22 मधनं 5 गेले 17 राहतील. 17 root 5. It is a subtraction of the given two sets. In this way, we subtract the like sets. आता समजा 2 ऐवजी 3 सड्स तुम्हाला दिलेत आणि त्यांचं आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचे. अशी उदाहरणं कशी सोडवायची हे सुद्धा आपण या ठिकाणी बघूया. सेकंड एक्झाम्पल. फॉर दिस पर्पज वी studied the second example. Now 7
इंटू रूट 48 मायनस रूट 27 मायनस रूट 3. आता या उदाहरणामध्ये आपल्याला 3 सर्ट्स दिलेत. त्यापैकी एक सर्ट जी आहे ती आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये दिसते. मग राहिलेल्या 2 सर्ट ज्या आहेत ह्या आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये घ्यायचेत, आणायचेत. मग ह्या कशा आणायचेत हे आपण या ठिकाणी बघूया. याचे फॅक्टर असे पडतो रॅडिकंडचे की ज्या रॅडिकंडमध्ये एक फॅक्टर रूट 3 असेल आणि दुसरा फॅक्टर परफेक्ट स्क्वेअर नंबर असेल. पुढच्या स्टेपला आपल्याला लिहिता येईल रूट 7 इंटू स्क्वेअर रूट 16 इंटू 3 16 त्रिक 48 मायनस रूट 27चं फॅक्टर पडतील 9 इंटू 3 मायनस रूट 3. अशा प्रकारे आपल्याला फॅक्टर पाडलेले दिसतील. आता जर ऑब्झर्वेशन केलं तर एक फॅक्टर हा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे आणि दुसरा फॅक्टर आपल्याला 3 दिसतोय. आणि म्हणून या ठिकाणी पुढच्या स्टेपला 7 मल्टिप्लाइड रूट 16 इंटू रूट 3 मायनस रूट 9 इंटू रूट 3 मायनस रूट 3. आता या कर्निस्ते संख्या ज्या परफेक्ट स्क्वेअर नंबरमध्ये आहेत यांचा आपण स्क्वेअर रूट घेऊया. पुढच्या स्टेपला 7 मल्टिप्लाइड 4 16चं स्क्वेअर रूट 4 मल्टिप्लाइड 3 मायनस 3 इंटू मल्टिप्लाइड 3 मायनस रूट 3. अशा प्रकारे मला या ठिकाणी पुढची स्टेप लिहिता येईल. 4 7 28 मल्टिप्लाइड रूट 3 मायनस 3 मल्टिप्लाइड रूट 3 मायनस रूट 3. आता इथं कॉमन फॅक्टर मला दिसतोय रूट 3. तर तिन्ही सर्डमधून कॉमन फॅक्टर मी काढला. पुढच्या पहिलीला मला लिहिता येईल 27 मायनस 3. इथं कुठल्याही सर्डला लक्षात घ्या जी सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये असेल, ज्याला फॅक्टर दिसत नसेल असा फॅक्टर एक असतो, लक्षात घ्या. म्हणून रूट 3चा फॅक्टर आपल्याला काय सांगता येईल 1 कोएफिशियंट म्हटला तरी चालू शकतो इंटू रूट 3. आता यांची आपण वजाबाकी करणार आहोत. लक्षात घ्या ह्या निगेटिव्ह नंबर्स आहेत त्यांची आपण बेरीज करू प्रथम. 28 मायनस 4 रूट 3. 28 मधनं 4 गेले 24 राहिलं. सो 40 रूट 3. इट इज सबस्ट्रॅक्शन ऑफ द गिवन 3 like surds. In this way we solve the subtractive examples based on like surds. Now we studied about the multiplication of the surds and how the two surds multiplied. That means first one is multiplied to second. So multiplication, it is a third operation on the like surd. For this purpose we take a first example 3 into root 12 or 3 root 12 multiplied root 18. तर हे आपण या ठिकाणी एक्झाम्पल घेतलंय. तर हे जे एक्झाम्पल्स आपण घेतलंय सोडवण्यासाठी लक्षात घ्या या एक्झाम्पलमध्ये आपल्याला 2 सर्ट्स दिलेत. या 2 सर्ट्स आपल्याला कन्व्हर्ट करायचे कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये आणि मग त्याचं आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो. किंवा दिलेल्या सर्ट्स ज्या आहेत ह्या सर्ट्स
आपण त्यांचं फॅक्टरायझेशन करूया रॅडिकंडचं. हे कसं होईल बघा, लक्षात घ्या. तर इथं 3√12 मल्टिप्लाइड √18 आहे. कन्वर्शन करू कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये. हे आपण इकडं घेतलं, समजा कर्णीची संख्ये खाली घेतलं किंवा कर्णीच ते चिन्हास खाली घेतलं, तर आपल्याला हे कसं लिहिता येईल? 9 × 12 बघा, 9 × 12 × 9 × 2 अशा प्रकारे मला हे फॅक्टर पडतील. आता सर्व फॅक्टर मी एकाच कर्णीच त्या संख्येखाली घेतोय. 9 × 12 × 9 × 2. तर बघा, इथं आपणाला जे कॉमन फॅक्टर दिसत आहेत हे घेऊया. इथं 9 × 9 × 12 × 2. 12चे फॅक्टर असे पाडूया आता, ज्यामध्ये एक वर्ग संख्या असेल. आणि म्हणून 9 × 9 × 4 × 3 × 2. रॅडिकंड 12चे आपण फॅक्टर पाडले हे, ज्यामध्ये एक परफेक्ट स्क्वेअर नंबर घेतला. आता स्क्वेअर रूट घेऊया. 9 × 9 इट इज इक्वल टू 81. सो स्क्वेअर रूट ऑफ 81 इट इज इक्वल टू 9. स्क्वेअर रूट ऑफ 4 इट इज इक्वल टू 2. रॅडिकंड काय राहिले? 3 × 2 इट इज इक्वल टू 18 √6. ह्या पद्धतीने आपल्याला कुठल्याही लाईक सर्टचा किंवा कुठल्याही दोन क्वाड्रॅटिक सर्टचा गुणाकार करता येऊ शकतो. आता मुलांनो, तुम्ही दुसऱ्या प्रकारे सुद्धा हे उदाहरण सोडवू शकता. दुसरी मेथड सांगतो. 3√12 मल्टिप्लाइड √18. सो हे 3 जे आहेत आपण वर्गमूळ चिन्हाखाली घेऊया. हे कसे लिहाल? √9 × 12 मल्टिप्लाइड √18. बघा, 92 अष्टोदर्श 108 मल्टिप्लाइड 18 √18. आता याचे फॅक्टर असं पाडतोय मी, पहा. इट इज इक्वल टू 18 × 6 मल्टिप्लाइड 18. तर 18 अष्टोदर्श 18 का घेतले? तर सेकंड क्वाड्रॅटिक सर्ड आपली 18 आहे, √18 आहे. आता हे जे सगळे फॅक्टर आपण कर्णीच्या संख्येखाली एका घेऊया. 18 × 18 × 6. वर्गमूळ काढलं 18 × 6. तर या दोन्हीपैकी जी सोपी मेथड तुम्हाला वाटेल त्या मेथडनं तुम्ही ही उदाहरणं सोडवायची आहे. अशाच प्रकारचे मल्टिप्लिकेटिव्ह एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी बघितल्यानंतर डिव्हिजन कसं करायचं हे सुद्धा आपण या ठिकाणी बघणार. डिव्हिजन ऑफ लाईक सर्ट व्हेरी इझी. ज्याला फॅक्टराईज करताना सर्च व्यवस्थित फॅक्टराईज करता येईल, त्याला उदाहरणंसुद्धा व्यवस्थित सोडवता येतील. तर बघूया. इथं √125 मल्टिप्लाइड 5 आहे, डिवाइड आहे, नॉट मल्टिप्लाइड, डिवाइड. हे कसं लिहाल तुम्ही? √125 अपॉन √5.
इट इज इक्वल टू, आता याचे आपल्याला फॅक्टर पाडायचे आहेत, ज्यामध्ये एक परफेक्ट स्क्वेअर नंबर असेल 25×5=1500. स्क्वेअर रूटमध्ये 25 × 5/5. सो 5√5/5 कॅन्सल होईल. पुढच्या पायरीला 5/5. इट इज इक्वल टू 5. तर फक्त डिव्हिजन मेथडमध्ये काय करायचं आहे, करणीस त्या संख्येचं आपल्याला या ठिकाणी फॅक्टर असे पाडायचे आहेत की ज्यामध्ये आपल्याला सिम्प्लिफिकेशन येईल. असे फॅक्टर पाडल्यास तुम्ही डिव्हिजनवरची उदाहरणंसुद्धा सोडवू शकता. दुसरं एखादं उदाहरण घेऊया आपण मुलांना. यामध्ये √125 / √50. आता बघा, तर इथं सुद्धा आपल्याला फॅक्टराईज करायचे. रूट इट इज इक्वल टू √125/√50. इट इज इक्वल टू √25 × 5/√25 × 2. 125चं फॅक्टर मी पाडलं 25 × 5, त्यामध्ये एक पूर्ण वर्ग संख्या आहे. आणि 50चं फॅक्टर पाडलं 25 × 2, त्यामध्ये एक पूर्ण वर्ग संख्या आहे. आपण आता इथं दोघांचीही स्क्वेअर रूट का घेऊया. आपण 25चं स्क्वेअर रूट आहे 5 × √5/5 × √2. 5ला 5 कॅन्सल होतील. मग राहतंय काय आपलं √5/√2. इट इज आवर सिम्प्लिफिकेशन ऑर डिव्हिजन ऑफ द गिवन टू सर्ट्स. अशा प्रकारे मुलांना आपण या ठिकाणी हे उदाहरणं सोडवू शकतो. तर इथं आपण आत्तापर्यंत काय पाहिले पहा बघा. ऑर्डर ऑफ द सर्ट्स कोटी, त्यानंतर सर्ट्स आहेत किंवा नाहीत यावरची उदाहरणंसुद्धा आपण सोडवली. क्लासिफिकेशन आपण बघितलं, लाईक सर्ड आणि अनलाईक सर्ड कोणत्या आहेत यावरची उदाहरणं आपण मुलांना सोडवली. आणि त्याचबरोबर आणखी एक मुद्दा, काही मुद्दे अभ्यासत असताना सर्टचं कंपॅरिझनसुद्धा आपण अभ्यासलं. आणि त्याचबरोबर सगळ्यांचा वापर करत आपण ऑपरेशन बघितली, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ॲडिंग अँड सबस्ट्रॅक्शन ऑफ द लाईक सर्ट्स. तर इथं तुम्हाला प्रॅक्टिस सेट 2.3 सोडवायचा आहे. पूर्ण थांबणार आहोत. पुढच्या तासाला पुढचा भाग या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. तर हा अभ्यास तुम्ही सोडवायचा आहे आणि अभ्यास करायचा आहे त्याचा. इथं आपण थांबूया. धन्यवाद.